नमस्कार मित्रांनो, आज आपण पंचप्रयागबद्दल माहिती पाहणार आहे आणि पंचप्रयागला ट्रिकने कसं लक्षात ठेवायचं हे बघूया. तर पंचप्रयाग हे गंगा नदी आणि गंगा नदी कशी तयार होते आणि कुठल्या कुठल्या नद्यांच्या संगमाने ते तयार होते यावर अवलंबलेलं आहे. तर सर्वात पहिले बद्रीनाथ इथून अलकनंदा नावाची नदी निघते. त्यानंतर डाव्या बाजूने तिला विष्णुप्रयाग येथे धौलीगंगा नावाची नदी मिळते. ह्या धौलीगंगेच्या संगमानंतर ती पुन्हा अलकनंदाच बनून पुढे वाहते. त्यानंतर नंदप्रयाग येथे ती नंदाकिनी नावाच्या नदीला मिळते. नंदाकिनी नदीला मिळाल्यानंतर पुढे कर्णप्रयाग इथे तिला पिंढार गंगा नदी मिळते. पिंढार गंगा नदीनंतर पुढे ती रुद्रप्रयागला येते. आता रुद्रप्रयागला जेव्हा ती येते तेव्हा तिला उजव्या बाजूने केदारनाथ इथून निघालेली मंदाकिनी नदी मिळते. मंदाकिनी आणि अलकनंदा ह्या पुढे जाऊन अलकनंदाच राहते आणि अलकनंदा ही नदी जेव्हा देवप्रयाग येथे येते तेव्हा तिला भागीरथी नदी मिळते, जी गंगोत्रीमधून निघाली, जिला आपण गंगेचं उगमस्थानही म्हणतो. भागीरथी ही गंगोत्रीवरून निघालेली नदी आहे आणि देवप्रयाग येथे भागीरथीचा अलकनंदासोबत जेव्हा संगम होतो तेव्हा तिला एकत्रित गंगा नदी असे पुढे तिला नाव पडते. तर यानंतर आता बघूया आपण पंचप्रयाग कोणते कोणते आहे. तर एक पहिला आहे विष्णुप्रयाग, दुसरा आहे नंदप्रयाग, तिसरा आहे कर्णप्रयाग, त्यानंतर रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग. याची ट्रिक अशी होते, विष्णूने नंदाची कर्णफुले रुद्राला दिली.